एसपी न्यूज चाकूरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत. मी सुनील शिंदे. आज लातूर जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं हा धडक आक्रोश मोर्चा एमएलडीसी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. कॅमेरामॅनला विनंती करते की सर्वप्रथम सगळा धडक मोर्चाची जे रूपरेषा आहे, जो छायाचित्र आपण एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रक्षेपण करणार. आज अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं इथल्या पोलीस निरीक्षक याने एक कोंबडी, दारूची बाटली, चिल्लर पैसे आणि शेण हे पारितोषिक म्हणून देण्यात आलेलं आहे. कारण की जेणेकरून पोलीस स्टेशन अंतर्गत भांबरी गाव येत आहे. भांबरी गावामध्ये बऱ्याच ठिकाणी 23 हातभट्ट्या दारूची विक्री होत आहे आणि जाणून बुजून इथले पोलीस कर्मचारी हे कुठे दुर्लक्ष करत आहेत. यासाठी या अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं हा धडक मोर्चा निघालेला आहे आणि जवळपास अर्धा तास झालं. ट्रॉफिक सुद्धा जाम आहे. ते कॅमेरामॅनला विनंती करत तिकडे ट्रॉफिक द्यायचे, आपल्या पाठीमागे यायचे की आज जवळपास अर्धा तास झालं या ट्रॉफिक जाम होण्याचं काम आपण एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. आणि कॅमेरामॅनला पुन्हा एकदा विनंती करते की इकडले ट्रॉफिक जाम झालेले जे आहे ते नक्कीच आज हे छायाचित्र आपण एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचं काम ते करणार आहोत. आणि जवळपास इथं महिला भगिनी बसलेले आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हा रस्ता रोको कधीही खाली होणार नाही, असं एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण हे छायाचित्र दाखवले आहेत. काही आपल्यासोबत आई सुद्धा आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार. आई, तुम्ही आज इथं जी बसलेले आहेत ते कशासाठी बसलेले आहेत? दारूबंदीसाठी. आज जवळपास तुम्ही अर्धा ते 1 घंटा झाला इथं बसलेले आहेत. कवर बसणार आहात? आम्ही रात्रभर बसताव नाही बंद केल्यावर. हा रात्रभर बसण्याचं वक्तव्य हे महिला करत आहेत. काही अपंग बांधव सुद्धा हे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून. दादा, तुम्ही कुठून आलेले आहेत, काय सांगाल याबद्दल? मी धाराशिवून आलेलो आहोत. आमचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अपंग विभागाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम करतो. आमचे जवळजवळ 100 अपंग बांधव या भांबरी गावाच्या दारूबंदीसाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. या गावाची जोपर्यंत दारू बंद होत नाही किंवा आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत, असं आम्ही ठामपणे ठरवलेलं आहे. नक्कीच याचा प्रादुर्भाव हा सर्वांनाच उठत आहेत. काही रिक्षामध्ये काही माता भगिनी सुद्धा आहेत. काही आता तुम्ही ट्रॉफिक मध्ये अडकले आहेत. अद्यापर्यंत केव्हापर्यंत घरी जाल? घरी तुम्हाला विचारणारे पुसणार आहेत केव्हापर्यंत घरी जाल हे अद्याप तर माहितीच नाही. याबद्दल तुम्ही काय सांगा? बोला. कशासाठी घरची विचारती? नाही, अद्याप ट्रॉफिक मध्ये अडकलेले आहे. आता इथं ठिय्या मोर्चा चालू आहे. जोपर्यंत त्याच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे सुटणार नाही असं म्हणते. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? काही सांगणार नाही. मी खाली उतरणार आणि घर चलत घरी जाईल. नक्कीच खाली उतरण आणि घरी चलत जाईल असे प्रतिपादन असे काही महिला केले. इथं ऑटोची लगबग चालू आहे आणि ऑटो रिक्षा हा रिवर्स जात आहे. आपण एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून असंच पुढील लाईव्ह प्रक्षेपण दाखवणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र पब्लिक.